ऑटो रिक्शा के सामने वाला पहले नंबर का बटन दबाकर रऊफ खान इनायत खान इन्हें भारी संख्या से चुनकर लाओ, ये नम्रतापूर्वक विनंती। नशिराबाद निवडणुकीची प्रचाराची उत्सुकता शिगेले पोहोचले असतानाच मात्र एकीकडे भाजप सेना असो या त्याच्या समोर राष्ट्रवादी असो या दोन्ही राष्ट्रीय पक्ष जरी या ठिकाणच्या निवडणुकी रिंगणामध्ये आपली जोर या ठिकाणी प्रचारात दाखवत असले तरी मात्र अशा पद्धतीने नशिराबाद मध्ये अपक्ष उमेदवार देखील त्याच पद्धतीचा प्रचार करताना दिसून येत आहे। आपल्यासोबत स्वतः अपक्ष उमेदवार आहे। आपण बघतोय अपक्ष उमेदवार प्रत्येक घरोघरी त्यांच्या रिक्षाची निशाणी या ठिकाणी पोहोचवून रिक्षाच्या माध्यमातून ते प्रचार करताना या ठिकाणी दिसून येत आहे। अनोख्या पद्धतीचा प्रचार करताना दादा तुम दिखाई दे रहे हैं, अनोख्या पद्धति में यहाँ पे प्रचार कर रहे हैं, क्या कहेंगे तुम्हारी उम्मीदवारी क्या तय के लिए आप? मेरी उम्मीदवारी है कि मैं आज नगर परिषद अपक्ष उम्मीदवार हूँ, जबकि सारी पब्लिक मेरे वार्ड के सभी लोग बंदोबंदी में मेरे साथ में है और मैं सभी इनका शुक्रिया अदा करके निवेदन देता हूँ कि आप मुझे स्वीकार करें। क्या कहेंगे यहाँ पे भाजपा सेना भी है और राष्ट्रवादी भी है, ये पक्ष आपके सामने खड़े हुए हैं। मेरे साथ सामने भाजपा है, राष्ट्रवादी है, शिवसेना है, इनके सामने मैं अपक्ष उम्मीदवार खड़ा हूँ। मैंने इनसे टिकट मांगने की बहुत कोशिश की लेकिन मेरे को टिकट इन लोगों ने नहीं दिया है। बस आपका शुक्रिया अदा करता हूं। रिक्शा से आप अनोखा प्रचार कर रहे हैं, हर घर जाके रिक्शा से आप मत मांग रहे हैं, ये अनोखा प्रचार आपके गांव में चर्चे का विषय बना हुआ है, क्या कहेंगे इसके बारे में? मैं हर घर जाके मैं रिक्शा के अंदर मेरा प्रचार कर रहा हूँ और सभी मेरे वार्ड के हिंदू मुस्लिम भाई मेरे साथ में है और सभी का मैं शुक्रिया अदा करता हूँ। अनोख्या पद्धतीचा प्रचार नशिराबाद मध्ये एक चर्चेचं वातावरण बनवत आहे। आपल्यासोबत काही या प्रचारात सहभागी असलेले नागरिक देखील आहेत। आता काय सांगाल, अनोख्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी दिसून येत आहे, काय प्रतिक्रिया तुमची? गेल्या कित्येक वर्षापासून नशिराबाद नगर परिषदेची निवडणूक रखडलेली होती, त्यामुळे प्रत्येक शहरातील प्रत्येक नागरिक हा या आतुरतेने वाट बघत होता की कधी या गावामध्ये निवडणूक लागते आणि त्यानंतर येणारी जे बॉडी आहे त्या बॉडीच्या माध्यमातून गावाचा संपूर्ण विकास होईल असं। पण सध्याचं वातावरण आणि सध्याच्या निवडणुकीमध्ये जो काही या पक्षांनी आपल्या खेळी केली आणि त्या खेळी माध्यमातून जसे जसे उमेदवार गेले तर बऱ्याचशा ठिकाणी नाराजी झाली। दोघी पक्ष राष्ट्रीय पातळीवरचे असताना सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी अपक्ष उमेदवार हीच आपले या पक्षीय उमेदवारांची खरी लढत आहे। 4 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना विरुद्ध एक अपक्ष उमेदवार म्हणून आमचे सक्षम उमेदवार म्हणून आमचे मित्र रऊफ खान इनायत खान, मात्र समोर जे आहे भाजप सेना असेल, राष्ट्रवादी असेल, अशा पक्षाचे उमेदवार देखील या ठिकाणी तगड्या फाईट मैदानामध्ये दिसून येत आहे। मात्र असं असताना तुम्ही अपक्ष उमेदवारी तुमच्या या नेत्याने दाखल केलेली आहे, अनोख्या पद्धतीचा प्रचार करताना दिसून येत आहे। नेमकी कशी रणनीती असणार आहे 2 तारखेच्या या संदर्भात? रणनीतीचा विषय केला तर आपण दोघं पक्ष तुल्यबळ आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, पण त्या मानाने जनतेचा जो आमचा पाठिंबा आहे पूर्ण संपूर्ण वार्डातून आम्हाला प्रत्येक जनमतामधून आम्हाला तोच एक निर्णय मिळतोय की तुम्ही नेहमी अग्रेसर राहाल आणि समोरचा जी आमचा उमेदवार आहे रऊफ खान इनायत खान यांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व, प्रांजळपणाने सर्वांशी प्रेमळ वागणं, त्या उद्देशाने आम्हाला प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक घरातून आम्हाला नागरिक प्रतिसाद देत असल्यामुळे नक्कीच आमचं पारडं जड राहील आणि येत्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या राष्ट्रीय पक्ष जरी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असला मात्र अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही घरोघरी केलेली कामं याचमुळे आमचं पारडं जड राहील अशी प्रतिक्रिया आहे। अजून काही उमेदवाराचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल अपक्ष उमेदवार आणि रिक्षातून या ठिकाणी प्रचार, या अनोख्या प्रचाराची या ठिकाणी चर्चा रंगलेली आहे, काय सांगाल? राजकीय लोक आपल्या आपल्या भाकरी शेकताय गावात आणि आमच्यातला सर्वसामान्यांमधला माणूस अपक्ष आम्ही आमचा माणूस उभा राहावा आणि निवडून यावा याच्यासाठी ना आम्ही खूप प्रयत्न करताय आणि आम्ही प्रत्येक 4 नंबर वार्डातील सगळ्या लोकांना विनंती करतो की आमचे रऊफ खान इनायत खान यांना ना भरभरीत मतांनी विजयी करा। फक्त एवढंच बोलू इच्छितो आणि आमच्या सर्वसामान्यांची आवाज म्हणजे रऊफ खान इनायत खान आमचं प्रत्येक काही बी दुःख असो अडीअडचणी असो सर्वात गोष्टीमध्ये रऊफ खान इनायत खान यांचा आम्हाला प्रत्येक वेळी रात्री दिवशी सर्व टाइमाला सहकार्य लाभलेला असतो आणि आम्ही हीच कामना करतो की आमची सर्वसामान्यांची आवाज नशिराबाद नगर परिषद मध्ये गेली पाहिजे म्हणून आम्ही रऊफ खान इनायत खान यांच्या मागे आहे। सर्वसामान्य जनतेचा आवाज या नगरपालिकेपर्यंत गुंजावा यासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे असं मत यांचं आहे। दादा क्या बताएंगे, नसीराबाद का विकास यहाँ पे हुआ है क्या? भाजपा सेना यूटी का सरकार के लिए अभी भी कोशिश यहाँ पे जारी है। नसीराबाद के इतिहास में पहली यहाँ पे चुनाव हो रहा है, क्या बोलेंगे? पहली बार यहाँ पर नगर परिषद का चुनाव हो रहा है, लेकिन ग्राम पंचायत होने के बाद भी विकास नहीं हुआ।
इसके लिए हमारे जो उम्मीदवार है रऊफ खान 4 ब्लॉक के ये उम्मीदवार, हमने इसके लिए उनको आगे करना चाहा कि वो हमारा समक्ष पहले से सपोर्ट था उनका और रहता भी है भी रहेगा भी। इसके लिए हमने उनको आगे किया और उनसे ये इच्छा थी सारे वार्ड वालों से भी और गांव वालों से भी कि वो हमारा रऊफ खान इनायत खान को आशीर्वाद दे और आगे लेके जाए। हीच धन्यवाद। आपण बघतोय तर अपक्ष उमेदवारी या ठिकाणी जरी जाहीर केली, दाखल केलेली आहे, तर अनोख्या पद्धतीचा प्रचार नशिराबादकरांना एक चर्चेचं लक्ष केंद्रित करतो आहे। मात्र असं असताना भाजप सेना युती यासह राष्ट्रवादीचं मोठं तगडं आव्हान या उमेदवाराला, अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी असणार आहे। मात्र येणाऱ्या 3 तारखेला नेमका जनतेचा कौल, नेमका मतदारांचा कौल कोणाच्या पारड्याने असतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।